श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. आज म्हटलं पालक वरण करूया, कारण की मुलं पालक भाजी खातच नाही. म्हटलं त्यांच्या पोटात कशी जायची, त्यासाठी मी आज म्हटलं आपण आज पालक वरण करूया. कारण त्यांनीही पालकची भाजी खाल्लीच पाहिजे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन भरपूर असतात. त्याच्यासाठी मी सर्वप्रथम पालकची भाजी छान धुवून घेतली आणि बारीक चिरून कुकरमध्ये ती शिजायला टाकली. वरतून तुरीची डाळ पण मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतली आणि ती पालक भाजीमध्ये टाकली. उकळी फुटली, त्याच्यानंतर 1 चमचा हळद टाकली, एक टमॅटो अर्धा कट करून टाकलं आणि हलवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता, छान हलवून घेऊन कुकरचं झाकण लावून दिलं. इकडे मी डाळ शिजत होती, तर तोपर्यंत मिरच्याही कट करून घेतल्या, लसूण सोलून लसूण ठेचून घेतला. म्हटलं डाळ शिजती तोपर्यंत आपण तयारी करूया. तुम्ही बघू शकता, लसूण हा ठेचून घेतला. लसूण जरा ठेचून घेतला तर ते टेस्ट छान लागते. तर इकडे डाळ पण आपली शिजली होती, त्याला कुकरमध्येच मी घोटून घेतली. म्हटलं कशाला उगाच भांडी भरायची, आपण कुकरमध्येच घोटूया. इकडं डाळ घोटून घेतल्यानंतर गॅसवर कढाई ठेवली आणि त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलं. तेल हे चांगलं कडकडीत तापून दिलं. त्याच्यामध्ये मोहरी टाकली, मोहरीही चांगली तडतडीत तळून दिली. त्याच्यानंतर मी लसूण टाकला ठेचलेला. लसूण चांगला लालसर झाला, मग जिरं टाकलं, मिरची टाकली आणि कढीपत्ता टाकला. कढीपत्ता टाकल्यानंतर 2 चमचा तिखट टाकलं. तिखट हे तुमच्या चवीनुसार टाकायचं बरं का. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं, कारण पाणी ओतलं तर मसालाही जळत नाही, हे तरी छान येते. तर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं सांबार मसाला टाकला. मुलांना सांबार फार आवडतं, जे काहीतरी वेगळी टेस्ट. तर त्याच्यामध्ये मी आपली शिजलेली डाळ टाकली आणि नंतर कुकर थोडंसं धुवून टाकलं. आणि वरतून थोडंसं गरम पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं. तर तुम्ही बघू शकता, आपली पालक वरण खूप सुंदर आणि टेस्टी झालेलं आहे. आणि ते मस्तपैकी ना भाताबरोबर छानपैकी खाल्लं. तर कशी वाटली रेसिपी आजची तुम्हाला? श्री स्वामी समर्थ.